वर्षानुवर्ष सातत्याने TRPमध्ये नंबर 1 महाराष्ट्राची नंबर 1 मालिका. मात्र स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड सोहळ्यामध्ये फक्त एकच अवॉर्ड. महाराष्ट्राची नंबर 1 मालिका असलेल्या ठरलं तर मग या मालिकेला एकच अवॉर्ड भेटला आहे. स्टार प्रवाह वाहिनीचा 15 मार्च रोजी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात कोणकोणत्या मालिकांना अवॉर्ड भेटले, कोणकोणत्या कलाकारांना अवॉर्ड भेटले हे आता समोर आले आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रत्येक मालिकेला कोणता ना कोणता अवॉर्ड भेटला आहे. मात्र महाराष्ट्राची नंबर 1 मालिका असून TRPमध्ये नंबर 1 असून तरी देखील ठरलं तर मग मालिकेतील फक्त सायलीला म्हणजेच जुई गडकरीला एकच अवॉर्ड भेटला आहे. ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनला देखील अवॉर्ड भेटला नाही. तसेच ठरलं तर मग मधील खलनायिका तन्वीला देखील कोणताही अवॉर्ड भेटला नाही आणि इतर कलाकारांना तर नाहीच नाही. प्रवाह दुपारमधील मालिकांना देखील देदीप्यमान प्रवाह दुपार म्हणून पुरस्कार देण्यात आला. तसाच एखादा पुरस्कार ठरला तर मग मालिकेला TRPमध्ये वर्षभर नंबर 1 राहिल्या कारणाने देण्यात यायला हवा होता. ठरलं तर मग मालिकेवर अशा प्रकारचा एक अन्याय करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनी परिवार पुरस्कार सोहळ्यात कोणकोणत्या मालिकांना कोणकोणते अवॉर्ड भेटले आहेत, तसेच कोणत्या कलाकारांना कोणता अवॉर्ड भेटला आहे. तसेच महाराष्ट्राची महामालिका ठरलं तर मग मालिका नसून इतर कोणती मालिका बनली आहे पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम आहे सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष. हा अवॉर्ड भेटला आहे तुझ्या सोबतीने या मालिकेतील मल्हारला. सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री तुझ्या सोबतीने नुपूर. सर्वोत्कृष्ट आई पूर्वा आई. सर्वोत्कृष्ट वडील अक्षय मुरांबा. सर्वोत्कृष्ट भावंड हा अवॉर्ड भेटला आहे ऋषिकेश, सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांना घरोघरी मातीच्या चुली. तसेच सर्वोत्कृष्ट मुलगी हा अवॉर्ड भेटला आहे नशीबवान मालिकेतील गिरिजाला. अजून एक सर्वोत्कृष्ट मुलगी म्हणून वचन दिले तू मला या मालिकेतील ऊर्जाला भेटला आहे. प्रवाह दुपारमधील मालिकेंना देखील देदीप्यमान प्रवाह दुपार हा अवॉर्ड घोषित केला आहे. त्यामध्ये देदीप्यमान दुपार म्हणून शुभविवाह या मालिकेला, तसेच देदीप्यमान दुपार म्हणून मुरांबा या 2 मालिकेंना देदीप्यमान दुपार हा अवॉर्ड देण्यात आला आहे. तर विशेष सन्मान बालकलाकार ज्योतिराव आणि सावित्रीबाई. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. स्टार प्रवाहाचा धडाकेबाज कलाकार सत्या साधी माणसं. सर्वोत्कृष्ट निवेदक सिद्धार्थ जाधव आता होऊ दे धिंगाणा. सर्वोत्कृष्ट निवेदक स्त्री साजिरी जोशी. सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम माऊली महाराष्ट्राची. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा पुरुष रुद्रप्रताप नशीबवान. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा स्त्री मंजिरी येड लागलं प्रेमाचं. विशेष सन्मान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी ऊर्जा आणि शौर्य वचन दिले तू मला. सर्वोत्कृष्ट जोडी पार्थ आणि काव्या लग्नानंतर होईलच प्रेम. सर्वोत्कृष्ट जोडी जीवा आणि नंदिनी लग्नानंतर होईलच प्रेम. सर्वोत्कृष्ट सासू मानिनी लग्नानंतर होईलच प्रेम. सर्वोत्कृष्ट सासरे विक्रम लग्नानंतर होईलच प्रेम. सर्वोत्कृष्ट सून सायली ठरलं तर मग. सर्वोत्कृष्ट खलनायिका तेजस्विनी सरकार लपंडाव. सर्वोत्कृष्ट खलनायक राकेश तुहिरे माझा मितवा. सर्वोत्कृष्ट पती अर्णव तुहिरे माझा मितवा. सर्वोत्कृष्ट पत्नी कृष्णा हळद रुसली कुंकू हसलं. सर्वोत्कृष्ट परिवार राजे शिर्के परिवार. आणि महाराष्ट्राची महामालिका बनली आहे लग्नानंतर होईलच प्रेम. अशा प्रकारे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026 या सोहळ्यात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने सर्वाधिक अवॉर्ड पटकावले आहेत. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका महाराष्ट्राची महामालिका देखील बनली आहे. मात्र लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका TRPमध्ये कधीच नंबर 1 वरती नव्हती. तरी देखील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक अवॉर्ड मिळाले आहेत आणि महाराष्ट्राची महामालिका म्हणून लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने मान मिळवला आहे. तर हे होते स्टार प्रवाह वाहिनी परिवार पुरस्कार सोहळा 2026 या वर्षाचे स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे पुरस्कार. या परिवार पुरस्कार सोहळ्यात कोणत्या मालिकेला महाराष्ट्राची महामालिका हा अवॉर्ड मिळायला हवा होता, तसेच कोणकोणत्या कलाकारांना कोणता अवॉर्ड भेटायला हवा होता, तसेच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात झालेले हे अवॉर्ड योग्य आहेत का, तसेच ठरलं तर मग मालिकेला फक्त एकच अवॉर्ड देण्यात आला आहे. या मालिकेवरती अन्याय झाला आहे का, या मालिकेला कोणकोणते अवॉर्ड द्यायला हवे होते, या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.